चालू आहे चालू आहे। इथे लोकी डान्स लावलेला आहे। तो फक्त जळगाव मध्ये म्हणजे खानदेशात होतो, तर तो हा होता। तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आणि जसं की तुम्ही लास्ट व्लॉग मध्ये पाहिलाच असेल की मी जळगावला आलेलो आहे, तर तुम्ही तो लास्ट व्लॉग बघितला नसेल तर तो जा आणि पाहून या हा व्लॉगला। आज आहे गणपती विसर्जन आणि मी जाणार आहे जळगावचे गणपती विसर्जन पाहायला। आता थोड्या वेळात निघेल। आमच्या घरचं गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि ते आम्ही घरीच केलेलं आहे, कारण की शाळूमातीचा गणपती आम्ही बसवलेला होता। तर मोदक वगैरे खाऊन छान असं आम्ही विसर्जन केलेलं आहे। तर आता निघतो मी गावात, मेन सिटीमध्ये जळगावची आणि खानदेशची तुम्हाला सगळे गणपती विसर्जन दाखवतो। तिथले कसे ढोल वाद्य वगैरे वाजवतात ते सगळं बघूया। चला तर मग घरून गाडी काढली आणि मग निघालो मित्राला घ्यायला। आम्हाला मित्र बसलाय पुढे, गाडी चालवतोय। तर मग दोघं मिळून आम्ही जाऊ। कुत्रे भुकताना दिसलं म्हणून ते रे का। आता आम्ही जात आहोत कोट चौकाकडे वगैरे, तिकडून पूर्ण करू ते शेवटपर्यंत, मस्जिदीपर्यंत। आय थिंक पुढे पण काहीतरी आहे, तर तिथून मग मेरून तलावाकडे जाऊ, तिथले सगळे गणपती बघून। तर आता स्टेडियम जवळ आम्ही। इथून तर आता सध्या काही गणपती नाही दिसत आहे, मे बी लाईन पुढून टाकलेली आहे। तर मग बघूया पुढे जाऊ। इथून लाईनी होत्या, बट गाडी इकडे नाही लावायची आहे, कारण की आमच्या घराला जायला नसतं तिकडून आहे। बिग बाजारला गाडी लावत आहोत आणि मग तिकडून सगळ्या गणपतीला सुरुवात करू। इथूनही दिसत होते, बट इथून नाही, तिकडे लावू। समोर दिसत आहे कोट चौक, बट आता इथून लेफ्ट घेऊ। तर हा रस्ता इकडून शॉर्टकट आहे। लायब्ररी काय ते लॅबोरेटरीकडनं जातो, इकडून ती रक्त तपासणीची लायब्ररी आहे, मग तिकडून सरळ टाकला की डायरेक्ट बिग बाजार। तर जे किती दिवसानंतर जळगावला नाही आलेले त्यांच्यासाठी इथं ट्रेड्स वगैरे पण उघडलेलं आहे। हा मोठा असा शॉपिंग मॉल उघडलेला आहे इथे, आणि ते वाद्यपथकवाले उभे पोहोचलेला अशा प्रकारे। तर इकडे गाडी लावू लेफ्ट साईडला। इथं गर्दी तर आहे बऱ्या प्रमाणात, बट इतकी नाही आहे की जितकी एक्सपेक्टेड होती। इकडे घालायची। तर अशा प्रकारे गाडी इथं पार्किंग करून आता आम्ही जातोय। तर समोर बघून इथं विसर्जन सुरू झालेलं आहे इथं। नाही रे भाई, आत्ता चालू केलं अरे, कर वाटलं आता आहे मोबाईल। ठीक आहे, कर। बी विथ सौरभ नाव आहे। चालू आहे बी विथ सौरभ, BWIDS सौरभ। डान्स प्रकार बघितला, तो डान्स नाही एक नृत्याचा प्रकार आहे। तो फक्त जळगाव मध्ये म्हणजे खानदेशात होतो, तर तो हा होता पाहुरी डान्स असं म्हणतात। तर तो होता पाहुरी डान्स। आता तुम्ही जो बघितला आता, जे हिरव्या ड्रेस मध्ये जे लोक नाचत होते त्यांनी केलेला आहे नेहरू चौकामध्ये, रेल्वे स्टेशन जवळ। प्रत्येकाचं रेल्वे स्टेशन तर बघितलं असेल जळगावचं। तर या ठिकाणी आता आलेलो आहोत।
सुंदर असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. वरुण राजाची सुद्धा कृपा आहे. अरे बाबा करून लुंगी डान्स लावलेला आहे. लुंगी डान्स लावलेला आहे. काय चालू आहे?
आता आलेला आहे वर्ल्ड फेमस फुले मार्केटमध्ये आणि इथं आमचा टावर चौक पण आहे, तर टावर चौक दाखवतो. तर हा आमचा होता वर्ल्ड फेमस टावर चौक आणि फुलं मार्केट. थोडी थोडी पावसाची पण सुरुवात झालेली आहे, तर होप सो की जोरात यावा पाऊस, हळूहळू यावा आणि बंद होत जावा. पुढे एकदम छान मूर्ती आहे, दाखवतो मी तुम्हाला. सुंदर रसाले जिंपता जय मायकडे मित्रमंडळ एक सुर एक सुर एक सुंदर रसाले जिंपता ढोल आणि ताश. संत गाडगे बाबा कोदडीवाला मार्केटमध्ये, संत कोदडीवाला मार्केटमध्ये, आणि त्याच्या समोर असं आहे सुरक्षेबाबत बोलायला गेलं तर इथे पोलिसांचा इतका कडक बंदोबस्त आहे आणि ते प्रत्येकाला जेवढा मिनिट अलोकेट केला आहे त्याच वेळामध्ये ते परफॉर्म करून देत आहे. तो जो आता 2 मिनिट वगैरे दाखवलं मी, जसं की इथे जो 5 मिनिट टाइम दाखवलेला आहे तो फक्त आणि फक्त परफॉर्म करायसाठी आहे आणि तेवढ्या वेळात ते परफॉर्म करतील आणि पुढे जातील. हा प्रत्येक चौकासाठी जो टायमिंग दिलेला आहे तो अलोकेट केलेला आहे त्यांनी. तेवढ्या वेळेस एखादं मंडळ तिथे त्यांचं वाद्य परफॉर्म करू शकतं. आता आम्ही पोहोचलो मस्जिदजवळ आणि तिथे शिवगंध ढोल हा आलेला आहे, तर ते दाखवतो.
गर्दीपेक्षा जळगावची गर्दी ही इज्जतशीर आहे. एकदम मस्त आहे, एकदम मोकळ्याने फिरू शकतो. असं नाही की गजबज लढालढी जसं पुण्यामध्ये होतं तसं. तर हा बघा एक गणपती. पुन्हा एकदा पोहोचलेलो आहोत टावर चौकामध्ये आणि रात्रीचं दृश्य जे काय आहे ते एकदम सुपर आहे. इथं दाखवतो तुम्हाला. तर आता वाजले 8 आणि आम्ही आता विचार करतोय की मेरूनला जावं, कारण की मेरून असं स्पॉट आहे की जिथं गणपती विसर्जन होतात मोठे छोटे. आणि आम्ही शेवटी जिथं गेले होते मस्जिदीकडे, तो पार्ट शेवटचा आहे. तिथून म्हणजे गणपती डायरेक्ट विसर्जनाला जातात. तर आता जाऊया मेरूनाकडे. आणि ही आहे जळगावची ट्रॅफिक. अशा प्रकारे होती ही जळगावची ट्रॅफिक. आणि आम्ही आता जातोय मेरूनकडे. तर मेरूनकडे बघू तिथे किती गणपती आलेले आहे आणि विसर्जनाचा कसा बंदोबस्त केलेला आहे. एक दोन विसर्जन बघू आणि मग निघू घराकडे. जेवढी गर्दी त्या इथं होती मिरवणुकीच्या ठिकाणी, तेवढी पूर्ण गर्दी जळगावची तिथंच आहे. म्हणजे गावामध्ये बघायला गेलं तर रस्त्यावर कोणीच नाही आहे, गाड्या एकदम कमी आहेत. आता आम्ही जे चाललोय ते मेरूनकडे, म्हणून आमच्या साईडला गाड्या दिसत आहे. तिकडे क्वचितच गाड्या एकीच्या मिरवणुकीकडे चालल्या आहे. आरटीओ सोडलाय आम्ही ना, मला पहिला गणपती. तर हाही गणपती मेरूनकडे चाललाय विसर्जनासाठी. जळगावचा खूप प्रसिद्ध असा तलाव आहे की जिथे गणपती विसर्जन होता. खूप मोठा तलाव आहे. तर हाच तो गणपती जो आपण मिरवणुकीमध्ये बघितला होता आणि आता तो लाईनीत लागला आहे. तर आता तो जाईन मेरून तलाकडे आणि ह्याच लाईनीत पुढे सगळे गणपती लागलेले आहेत. आपण बघू शकता इथे मेरूनच्या कॉर्नर पर्यंत आलेला आहोत. ही पूर्ण जी रांग आहे ती मोठ्या गणपतीची इथं आहे. तर मोठे गणपती इकडून विसर्जित होता. आता आम्ही मध्ये जाऊ तिकडे गणपती बघायला विसर्जनासाठी. गुलाल उडवलेला आहे सगळ्यांनी इथल्या मंडळांनी. आता तर दाखवतो तुम्हाला विसर्जन कसं होतं ते. हा अशा प्रकारे इथं क्रेन आहे आणि त्या साईडला तलाव आहे दिलेला त्यांनी. या क्रेनच्या मार्फत असे गणपती उचलतात आणि तलावामध्ये विसर्जन होतं. तर इथे आता चालू आहे. तर हा गणपती आता असा इथून क्रेनने उचलतील आणि तो इकडे जाईल असा म्हणजे. इथं बसायचं. इतके वाजलेले आहे आणि मी घरी पोहोचलेलो आहे. तर असा होता जळगावचा गणपती विसर्जन सोहळा. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.